हजारो लोक रस्त्यावरती अडकले होते. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दोष आहे का? नाही. ह्याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे. आणि आपल्याकडे अजूनही जे VIP-साठी सगळं काही करायचं, VIP-च्या सोयीसाठी सगळे आखणी करायची, ही जी प्रशासनाची मानसिकता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं नाही ना की तिथे बैल कापा, एक बैल कापला ना किंवा रस्ता अडवा. हे का मुख्यमंत्र्यांच्या सूचना नसतात. हे प्रशासन काही गोष्टी परस्पर करतं. अशा प्रकारचे उद्घाटन सोहळे हे सोप्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं, जेव्हा लोकांना त्रास होणार नाही. हे मुहूर्त का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी काढलेले नाही आहेत. त्याच्या ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली म्हणे असं वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे होत आहे. कशाकरता एवढा शो करायची गरज होती? आहे ना, केलंत ना तुम्ही केलंत ना, तुम्ही करून दाखवलंत ना. लोकांना कळलं तुम्ही केलं आहे. तुम्ही केलं आहे हे लोकांना कळलं आहे. बाबा तुम्हीच केलं आहे आणि तुम्हीच करू शकता जगात सगळ्या गोष्टी. आम्हाला नाही जमलं काय? हा महाराष्ट्र जो घडलेला आहे हा तुम्हीच घडवला आहे तुमच्या जन्माच्या आधीपासून. हे सगळं जे आहे, जायकवाडी असेल, हे मुंबईतले त्या काळातले 56 पूल असतील, झोपडपट्टी पुनर्वसन योजना बाळासाहेबांनी केली ती, किंवा अन्य रस्ते, मुंबई एक्सप्रेस हायवे, फ्रीवे, हे सगळं जे तुम्हाला दिसतं आहे सगळं हे तुम्हीच केलं आहे. कालच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या काम थांबलं होतं. ते म्हणत होते वर्क फ्रॉम होम, स्टे होम, आणि आमचं सरकार आलं त्याच्यानंतर. एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावरती जाऊ नका. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं. एकनाथ शिंदेंचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंमुळेच. सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचवणं त्या काळामध्ये. असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. बरोबर आहे. हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, रस्ते बांधणं हे केव्हाही होऊ शकतं, पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. एकदा एकनाथ शिंदेंनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं. तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती. महाराष्ट्रावरती ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्याने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. खरं म्हणजे राजकीय मतभेद असले तरी मिसिंग लिंक, हा लिंक, तो लिंक सगळं ठीक आहे, पण हे किती मोठं काम त्यांनी केलं आणि ते काम घरूनच बसून करायचं होतं. लोकांना घराबाहेर पडून न देणं हे मोठं आव्हान होतं त्या काळामध्ये जगभरात. आणि महाराष्ट्रानं ते आव्हान पेललं. जर मुख्यमंत्रीच बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असते आणि माणसांचे बळी गेले असते. हे यांना कळतं का? नाही कळत त्यांना हे, म्हणून ते असं बोलतात. काल गॅसचे भाव वाढलेले आहेत. पुन्हा एकदा निवडणूक संपताच गॅसचे भाव वाढलेत. येणाऱ्या काळात आणखी भाव वाढण्याची शक्यता नक्कीच. प्रवास महागणार आहे. प्रवास महागतो आहे. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार आहे. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं. आता यापुढे नाही. जे काही अंदाज मानले जातात पश्चिम बंगालचे, या सगळ्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? ममता बॅनर्जी ह्या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येते. अमित शहाना आत्मविश्वास आहे. अमित शहाना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना. फसफसणारा आत्मविश्वास आहे. माणसानं खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो.
त्यांचा आत्मविश्वासाला झालं काय? पण ज्याने ममता किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, मला असं वाटतं, मी जी माहिती घेतो की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही. MSRDCचं एक वेगळं कोइन्सिडन्स पाहायला मिळतं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काल एक्सपोज देखील केली आहे की खाजगी जमिनी घ्यायच्या, त्याला ग्रीन करायचं आणि पुन्हा एक त्यांना द्यायच्या आहे. काही कोइन्सिडन्स नाही, त्याबद्दल तुम्ही असं आहे की रिक्लेमेशन केलं वांद्रा खाडीत सिलिंगजवळ 56 एकर जमिनीवर जी हरितकरणासाठी जमीन ठेवली होती, तो ग्रीन झोन होता, तो गौतम अडाणींना देऊन टाकला. बरोबर आहे. आणि आता ग्रीन झोनसाठी इतर जमिनींचं ॲक्विजिशन करतायत. हा काय प्रकार आहे? असं मी विचारलं, हा काय प्रकार आहे? कोणाचे पैसे तुम्ही उडवताय? जी जमीन होती आमची ती तुम्ही गौतम अडाणीला दिली आणि मग आता तुम्हाला नियमानुसार जो ग्रीन झोन तिथे करायचा आहे त्यासाठी तुम्ही इतर जमीन ॲक्वायर करताय. हा नालायकपणा आहे. सर, एकंदर बोलिये. काल पाहिलं गेलं की काल जे महाराष्ट्र दिन होता, ज्या हुतात्मा चौकावर सगळे जाऊन तिकडे अभिवादन करतात, तिकडे सजवलं देखील जास्त गेलं नव्हतं. याबद्दलचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला. कशा गोष्टीकडे बघतात? काल मी काय वेगळं सांगत होतो? आपण जाऊन अवस्था बघा कसे तडे गेले आहेत. हुतात्मा स्मारकाला तडे गेलेले आहेत. आपण जाऊन पहा, हे मी काल सांगितलेलं आहे. महाराष्ट्र दिनाविषयी आस्था असायला पाहिजे ना. तुम्ही त्या मिसिंग लिंकला गेलात, हो, काय सी लिंक मिसिंग लिंक हे सगळं ठीक आहे, पण ज्या 106 हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केला त्यांचं स्मरण करण्याचा कालचा दिवस होता. त्यांच्या स्मारकाला शासनातर्फे महापालिकेतर्फे सजावट करणं गरजेचं होतं. संपूर्ण परिसर तो केला का? आणि जे त्यांच्या पक्षामध्ये स्वतःला स्वयंघोषित शिवसेना म्हणून जे बसलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे विचार वगैरे घेऊन असं म्हणतात भंपक लोक, त्यांना तरी असं वाटलं का की आपण केलं पाहिजे? आम्ही शिवसेना आहोत म्हणताय ना, अमित शहाच्या कृपेने. मग त्यांनी का नाही केलं ते? आम्ही रात्री 12 वाजता गेलो, आम्ही फुलांची सजावट केली, आमच्या शिवसैनिकांनी केली. हाँ, अब सब कुछ महंगा हो जाएगा. जब तक वोटिंग नहीं होता है तब तक सब कुछ ठीक रहता है मोदी के काल में. अब वोटिंग ख़त्म हो गया है, अब LPG महंगा हो गया, अब पूरा ट्रैवलिंग महंगा हो जाएगा, यातायात महंगे हो जाएंगी, हवाई जहाज़ की टिकट महंगे हो जाएंगे, सब कुछ महंगा हो जाएगा. और मोदी बोलेंगे ये तो अब अंतर्राष्ट्रीय व्यवस्था है और स्थिति है. कल तो नहीं कुछ नहीं, सब कुछ ठीक है हमारे यहाँ, पूरा भंडार पड़ा है ईंधन का. कहाँ है? कौन पूछते आपको? सर, पश्चिम बंगाल में 15 पोलिंग स्टेशंस पर जो है रीपोलिंग होने वाली है ईवीएम की गड़बड़ी को लेकर. ईवीएम की गड़बड़ी देश में हर जगह हो रही थी. महाराष्ट्र में हो गई, आसाम में हो गई, लेकिन पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस के कार्यकर्ता जागरूक है, इसलिए रीपोलिंग हो रहा है. जिस तरह से ममता बनर्जी और उनकी पार्टी चुनाव आयोग के भ्रष्ट कारोबार के साथ संघर्ष कर रही है, तो उनको रीपोलिंग करनी पड़ी है. चलो, थैंक यू. मिसिंग लिंक को लेकर कल भी ट्रैफिक जाम हुआ था. सांसद सुप्रिया ताई भी जो है उस ट्रैफिक में फंस गई. देखिए, एक सांसद फंस गई थी, ये ठीक है, लेकिन हज़ारों लाखों लोग वहाँ फंस गए थे. 5-5, 6-6 घंटा, 7-7 घंटा. ये जो शो ऑफ कर रहे हैं हमारे सरकार के लोग, हाँ, उसकी वजह से हो गया. मैं CM को दोष नहीं दूंगा, लेकिन उनका प्रशासन जो चमचेगिरी में बिजी है पूरी तरह से, ये चमचेगिरी है. कि आप करो ना, सादगी से करो ऐसे प्रोग्राम. लोगों को मालूम है आपने किया है. हमने कहा क्या हमने किया है? आपने किया है भाई सब कुछ. देश के स्वतंत्रता संग्राम में आप नहीं थे, फिर भी आपकी वजह से देश को स्वतंत्रता मिल गई है. महाराष्ट्र के किसी लड़ाई में आप नहीं थे, फिर भी हम कहेंगे बाबा आप थे, हैं, आपके लोग मारे गए, हमारे लोग नहीं मारे गए 106, आपके लोग थे जनसंघ वाले. अरे ये नौटंकी बंद करो. आप कहीं नहीं थे देश के और महाराष्ट्र के संग्राम में, फिर भी आप श्रेय लीजिए, लेकिन लोगों को इतनी यातनाएं मत दीजिए. इतना मैं कहूँगा. हाईकोर्ट ने रोड पर नमाज पढ़ने की PLA को खारिज कर दिया है. क्या कहना चाहेंगे? ठीक है. देखिए, जो सी लिंक है
वहाँ की 56 एकड़ ज़मीन जो है, जो ग्रीन जोन के लिए रिजर्व की थी, वो गौतम अडानी को दे दी। और अब ग्रीन जोन तो करना चाहिए नियमों के अनुसार, तो लोगों की ज़मीन एक्वायर करने का काम चल रहा है। जो हमारी ज़मीन थी वो गौतम अडानी जी को दे दी। ये कौन सा व्यवहार है? और अब 56 एकड़ ज़मीन लोगों के आसपास के लोगों से पकड़कर अब वह ग्रीन जोन बनाएंगे। जो हमारी ज़मीन थी सरकार की, वो अडानी को दी। क्या चल रहा है? सर सेंट्रल